नागपूरमध्ये एका अपंग व्यक्तीने अनोखं आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। रॉकेल विकण्याचा परवाना असताना गजानन काळे या अपंग व्यक्तीला अन्न पुरवठा विभागानं रॉकेलचा पुरवठा केलाच नाही। त्यामुळे गजानन काळे यांनी 2008 पासून आस्थागायत अनेकदा त्यासाठी अन्न पुरवठा विभागाचे हेलपाटे मारले, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही। त्याचा निषेध म्हणून गजानन काळे यांनी थेट अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयासमोरच आपल्या 3 चाकीवरती दारू विक्री सुरू केली आहे। जे व्यक्ती आले आहेत निवेदन देण्यासाठी त्यांचं मत आहे, त्यांना पांढऱ्या केरोसिनचे परवाने देण्यात आलेले होते। सध्या आपण पीडीएस केरोसिनचं जे काही लायसन्स देतो ते महिला बचत गटांना देतो आहे, इतर पर्सनल कोणत्याही व्यक्तीला परवाना देत नाही। त्यामुळे या व्यक्तींना आपण तो निळ्या केरोसिनचा परवाना देऊ शकत नाही। त्यांनी शासनाकडे अपीलमध्ये जावं आणि शासनाकडून तो कन्वर्ट करून आणावा। आता आंदोलन याच्यासाठी सुरू आहे साहेब की मला रॉकेल तेलाचा कोठा यांनी पुरवठा दिला पाहिजे आणि माझं जे लायसन आहे फिरशेल केरोसिनचं साहेब हे रिन्युअल करून दिलं पाहिजे। आता साहेब 8 वर्ष झाले साहेब, आदेश येता येता साहेब मी थकून गेलो साहेब, आणि या मुलाबाळांना मी यांची परवरिश कसं करू साहेब, याचा मोठी जिम्मेदारी माझ्यावर आलेली आहे साहेब। या लोकांचं माझ्या घरच्या लोकांचं पोट भरण्याकरता मी आंदोलन करत आहो साहेब। अगर मला पोलीस डिपार्टमेंटने अगर साहेब परेशान केलं तर साहेब मी सहपरिवार सहित साहेब आत्महत्या दान करेन।